कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार सर। अरे बोला मोठे मालक, सकाळी सकाळी कशी काय आठवण काढली आमची? एक महत्त्वाचं काम होतं तुमच्याकडे म्हणून फोन केला होता। अहो तुम्ही फक्त आज्ञा द्या। सर मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तो तुम्हाला सांगायचा आहे। शाळेबद्दल काय बोलायचं का? ऑफकोर्स शाळेबद्दलच आहे, म्हणून तर तुम्हाला फोन केलाय। खरंच काही सांगा ना, काय करायचं सांग। सर आपल्याला शाळेचं नाव बदलायचं आहे। काय म्हणाल? हो सर, आपल्याला नाव बदलायचं आहे शाळेचं। आता जो भुवनेश्वरी विद्या मंदिर असा बोर्ड आहे ना, तो बदलायचा आहे आपल्याला। अहो पण मग नाव काय ठेवायचं? चारुलता विद्या मंदिर। काय? हो सर, आणि हे सगळं आजच्या आज करायचं आहे आपल्याला, आजच बोर्ड बदलायचं आहे। मी येतो शाळेत, बाकी आल्यावर समोर सांगतो तुम्हाला। ओके। हॅलो, काय कुठपर्यंत आलंय बोर्डच्या डिझाईनचं काम? हां, आजच्या आज करायचं आहे बरं का, मला लगेच डिलिव्हरी हवी आहे। ओके। इथं चालू आहे आता तुमच्या इथे सत्संग वगैरे? होय चालू झालंय, पण नोंदणी फुल झाले हो, त्यामुळे तुम्हाला सहभागी होता नाही येणार। नाही सहभागी नाही व्हायचं आहे, चौकशी करायला आलतो। एक भुवनेश्वरी सूर्यवंशी नावानं तुमच्याकडं नोंदणी आहे का बघा की जरा, आमचे आईसाहेब आहेत। हो, सगळ्या नावांची नोंद आहे आमच्याकडे, पण खूप आहे तो माणसं। इतक्या हजारांमध्ये एका व्यक्तीचं नाव शोधणं म्हणजे खूप अवघड काम आहे। थांबा थांबा थांबा, फोटो दाखवायचा राहिला बघा। हो, आमच्या आईसाहेबांचा फोटो आहे, तुम्ही बघून घ्या नीट बघा। या इथं आल्या होत्या काय कधी आज किंवा ह्याच्या आधी? पण चेहरा बघा, म्हणजे एकदा बघितल्यावर विसरण्यासारखा नाही आहे चेहरा त्यांचा। इथं रेकॉर्डला तुमच्या इकडं म्हणजे जे लोक येतात ऍडमिशन घेतात त्यांचे फोटो वगैरे काढून ठेवत असतील ना? सॉरी सर, पण आम्ही रेकॉर्डसाठी कोणाचा फोटो वगैरे काढत नाही इथे। नाही, यांना बघितलंच नाही इथे आम्ही, या इथे आल्याच नाहीत तर यांना कुठल्याच सत्संगात बघितलेलं नाहीये। हां बरं, तरी बी एकदा बघा की दादा, तुम्ही बी बघा की एकदा फोटो। सॉरी सर, नाही। थँक्यू। अडचणीत टाकलंय मोठ्या मालकांनी, काय करायचं काय आता? आता ते नाही ऐकणार सर। अगं शाळेचं नाव बदलायचं म्हणजे टेन्शनच येतं मला, खरंच खूप भीती वाटते। काय अक्षरा, आधीपतींना ही गोष्ट अजिबात आवडणार नाही, प्रचंड चिडतील ते। आणि भुवनेश्वरी मॅडम जेव्हा येतील आणि हे पाहतील, त्या तर आकाश पाताळ एक करतील। म्हणजे माझी नोकरी जी काय जायची ती जाऊन दे, पण ही शाळा देखील बंद झाल्याशिवाय राहणार नाही। नाही सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ सर। बाबांनी हा निर्णय घेतलाय म्हणजे काहीतरी विचार केला असेलच, आणि भुवनेश्वरी मॅडमचा स्वभाव कसा आहे त्यांनाही माहिती आहे। थोडं आपल्याला हेही माहिती आहे ना की भुवनेश्वरी मॅडमनं त्यांच्या मनाविरुद्ध काही झालेलं चालत नाही। इकडची गाडी तिकडे झालेली चालत नाही, आणि आपण ते करतोय। खरंच खूप काळजी वाटते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।